नमस्कार. आज 14 एप्रिल 2024. सगळ्यात अगोदर सर्वांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा. आज या व्हिडिओमध्ये आपण जी जॉब बद्दल माहिती सांगणार आहे, तर हा व्हिडिओ खूप असा स्पेशल होणार आहे. कारण आता आपण ज्या व्हिडिओमध्ये च्या मार्फत माहिती सांगणार आहोत, शेअर करणार आहोत, तर हा वर्क फ्रॉम होम जॉब आहे. जसं मी काल गॅलेगरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की वर्क फ्रॉम होम ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण व्हिडिओ बनवणार आहे. कंपनीचं नाव असणार आहे अमेझॉन. ठीक आहे, तर त्यांनी ऑलरेडी सांगितलंय याच्यासाठी तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर वेल अँड गुड. 0 ते 2 वर्ष म्हणजे फ्रेशर असेल तरी तुम्ही अप्लाय करू शकता, किंवा तुम्हाला 2 ते 3 वर्ष एक्सपिरियन्स असेल तरी तुम्ही अप्लाय करू शकता. कस्टमर सर्व्हिसचं काम असणार आहे. पहा, कस्टमर सर्व्हिस रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे व्हॉइसचं वगैरे काम नाही, त्यांनी ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे तसं. याच्यामध्ये तुम्हाला कंपनीतर्फे लॅपटॉप मिळणार आहे, ट्रेनिंग मिळणार आहे, आणि सॅलरी जी राहणार आहे ते एक 20 ते 30,000 अशी राहणार आहे. त्याच्यामुळं हा खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. कारण पाहता मोस्ट ऑफ ठिकाणी काय होतं, जेवढ्या पण मुली आहेत, ठीक आहे, किंवा वुमन आहेत, लेडीज आहेत, तर त्यांच्यासाठी ही खूप चांगली संधी अपॉर्च्युनिटी असणार आहे. मोस्ट ऑफ मॅरिड झाल्यानंतर किंवा एक प्रेग्नेन्सी नंतर एज्युकेशन झालेलं आहे, काही वर्ष जॉब केलेला असतो, पण नंतर पुढे कंटिन्यू करता येत नाही. मे बी काही प्रॉब्लेम्स असतील किंवा बऱ्याचशा गोष्टी असतात त्याच्यामध्ये. तर त्याच्यामुळे सर्वजण काय वर्क फ्रॉम होम साठी म्हणजे अपॉर्च्युनिटी शोधत होते, आणि आपल्याला आता त्याची रिक्रुटमेंट बद्दल माहिती मिळालेलीच आहे. ठीक आहे, तर जॉब डिस्क्रिप्शन बद्दल अगोदर सांगतो. तर जॉब डिस्क्रिप्शन या ठिकाणी आलेलं आहे. कंपनीचं नाव मी सांगितलं अमेझॉन आहे, आणि वी हॅव मल्टिपल ओपनिंग, खूप सारे आहेत. ठीक आहे, अमेझॉन वर्क फ्रॉम होम. टायमिंग असणार आहे डे अँड नाईट बोथ. डे अँड नाईट बोथ असणार आहे टायमिंग. जॉब डिटेल्स काय, वी आर लुकिंग फॉर कस्टमर सर्व्हिस रिप्रेझेंटेटिव्ह टू जॉईन आवर ऑपरेशन टीम वर्किंग रिमोटली. रिक्वायर्ड फ्लुएंट इंग्लिश, ओरल अँड रिटन कम्युनिकेशन आर मेंडेटरी. कम्युनिकेशन स्किल पाहिजे पहा. ठीक आहे ना, विथ बेसिक कॉम्प्युटर नॉलेज, सॉल्विंग कस्टमर क्वेरीज थ्रू ईमेल अँड चॅट. आता कम्युनिकेशन का पाहिजे तुमच्या लक्षात आलं का? कारण कस्टमरच्या ज्या क्वेरी आहेत, म्हणजे परचेस केल्यानंतर किंवा बाकीच्या ज्या पण आहेत, तर याचं आन्सर करायचं एकतर ईमेलद्वारे किंवा चॅटद्वारे. तर त्याच्यामुळे इंग्लिश कम्युनिकेशन असणं गरजेचं आहे. रेडी टू वर्क इन रोटेशनल शिफ्ट, नाईट शिफ्ट ऍज वेल. जसं ऑलरेडी त्यांनी सांगितलं दोन्ही शिफ्ट मध्ये असू शकतात, नाईट किंवा डे. लॅपटॉप अँड ट्रेनिंग प्रोव्हाइडेड. सॅलरी असणार आहे 20 to 30,000 आणि एक्सपिरियन्स 0 to 2 years. ठीक आहे ना. इंटरेस्टेड कॅन्डिडेट शेअर युअर रिझ्यूम. तुम्हाला ईमेल आयडी स्क्रीनवर मिळेल. ठीक आहे, तर तुम्ही त्या ईमेल आयडीवर नंतर त्यांना स्वतःचा ईमेल पाठवू शकता. तर आज 14 तारीख ऑलरेडी संडे आहे, तर आज सुट्टी आहे. तर आज तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर हा एक मेल ड्राफ्ट करून ठेवा. पण मेल जो आहे तो सेंड करा सोमवारी, कारण ऑलरेडी तुम्ही जर आज सेंड केला तर तुम्हाला रिप्लाय येण्याचे चान्सेस म्हणजे कमीच आहेत. ठीक आहे ना, कारण आज संडे आहे, सुट्टीच असेल त्यांना पण. तर त्याच्यामुळे तुम्ही एक मेल ड्रॉप करून ठेवा की आय एम सर्चिंग फॉर जॉब ऑपॉर्च्युनिटी, आय गॉट युअर मेल आयडी फ्रॉम ऑनलाईन पोर्टल, अँड तुमचं जे शिक्षण झालेलं आहे नाही का, आय हॅव डन समजा ग्रॅज्युएशन, और आय हॅव डन आय एम अंडर ग्रॅज्युएट, अँड जर एक्सपिरियन्स असेल तर आय हॅव 1 year 2 year ऍज पर जो तुमचा एक्सपिरियन्स आहे. आय हॅव फॉर एन एक्झाम्पल आय हॅव 2 years एन एक्सपिरियन्स इन, कंपनीचं नाव टाका. ठीक आहे, आणि म्हणजे असं तुम्ही सांगू शकता. किंवा जर फ्रेशर असेल तर ठीक आहे, आय एम सर्चिंग फॉर अ जॉब ऑपॉर्च्युनिटी, आय एम गॉट युअर मेल आयडी फ्रॉम ऑनलाईन पोर्टल, आय एम फ्रेशर, आय हॅव डन माय एज्युकेशन इन, जे तुमचं एज्युकेशन झालेलं आहे ते टाका. आणि मेल बॉडीमध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकायला विसरू नका. आता बरेचसे कॅन्डिडेट काय करतात, जेव्हा मेल येतात ना आपल्याकडे, तर मेल काय करतात, हा म्हणजे नाही का, ठीक आहे, असंच लिहितात की आय एम लुकिंग फॉर जॉब, सर्चिंग फॉर जॉब, अँड दिस इज माय अपडेटेड रिझ्युमे, बस थँक्स, आणि खाली तुमचं नाव. मेल बॉडीमध्ये मोबाईल नंबर मेन्शन करा. रिक्रुटर कड, HR कड एखाद्या वेळेस खूप 10-12 मेल आले, तर तो मेल रिझ्यूम ओपन करणार, त्याच्यामध्ये त्यांना काय मध्येच कॉल वगैरे आला किंवा बाकीचे काम असलं तर ते काम तिथंच राहून गेलं. तर मेल बॉडीमध्ये त्यांना नंबर भेटला तर ते काय करतील, तुम्हाला कॉल करतील, रिझ्यूम ओपन करतील. ठीक आहे ना, तुमची जी PDF असेल किंवा वर्ड फाईल असेल ते ओपन करतील. कॉन्टॅक्ट तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हा इझी होईल.
तर तुम्ही जे लक्षात घ्या, याच्यामध्ये कम्युनिकेशन पाहिजे त्यांनी सांगितलेले. आता कम्युनिकेशन का गरजेचं आहे? कारण याच्यामध्ये जॉब डिस्क्रिप्शन काय सांगितलंय, कस्टमरच्या क्वेरीज हँडल करायच्या कशा, ईमेलद्वारे किंवा चॅट प्रोसेसद्वारे. वर्क फ्रॉम होम असणार आहे, डे आणि नाईट शिफ्ट दोघांसाठी पण आहे. आता याच्यामध्ये तुम्ही अमेझॉनच्या सीईओ बद्दल माहिती घ्या, ठीक आहे, किंवा तुमचं कॉम्प्युटर बेसिक कॉम्प्युटर नॉलेज जे आहे ते मेन्शन करा. जर तुमचं एक्सेल झालेलं असेल काही कोर्सेस, किंवा MS साठी तर नॉर्मली झालेलंच असेल तर ते मेन्शन करा, किंवा वर्ड फाईल मध्ये काय केलेलं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही एक्सपिरियन्स मेन्शन करता, आता एक्सपिरियन्स मेन्शन करता त्यावेळेस म्हणजे कॅन्डिडेट काय करतात, कंपनीचं नाव, कधी सुरू केलेलं आहे हे तर गरजेचं आहे, कधी सुरू केलेलं आहे आणि काम म्हणजे जॉब कधी लेफ्ट केला. याच्यासोबत कंपनी ज्यावेळेस ऍज अ रिक्रुटर कॅन्डिडेट कडून काय अपेक्षित असतं की त्यांनी काय काम केलेलं आहे. जॉब प्रोफाईल तुम्ही एकदम व्यवस्थित मेन्शन करा. समजा तुम्ही ऍज अ बँकिंग मध्ये काम केलेलं असतं, मग कस्टमर सर्व्हिस मध्ये केलेलं आहे का, ऑपरेशन मध्ये केलेलं आहे का, तुम्ही सेल्स मध्ये होता का, बरोबर ना. जर सेल्स मध्ये असेल तर किती टार्गेट अचीव्ह करायचा, कारण सेल्स म्हटलं की टार्गेट, मग टार्गेट तुमचा असा ग्राफ दिसला पाहिजे की तुमचा हा ग्राफ कायम वाढत होता, त्याच्यामध्ये तुमच्या काय अचिव्हमेंट्स आहेत का, ठीक आहे ना, तुम्हाला काय एखादा परफॉर्मन्स साठी अचिव्हमेंटसाठी अवॉर्ड भेटलेला आहे का, ते मेन्शन करा. जसं तर तुमचं एक्सेल मध्ये मग तुम्ही डेटा सोबत डेटा मॅनेजमेंटचं काम करायचं का, ठीक आहे ना, डेटामध्ये मग तुम्हाला डेटाचं जे आहे नॉलेज ते मेन्शन करा. जर एक्सेल मध्ये तुमचं नॉलेज असेल, तुम्ही काम केलेलं असेल. आता कधी कधी काय होतं, कॅन्डिडेटने ऑलरेडी एक्सेलवर काम केलेलं असतं, ठीक आहे, डेटावर तो काम करतो पण मेन्शनच करत नाही. मग समोरच्या रिक्रुटरला समजणार कसं की बाबा हा तुला ऑलरेडी नॉलेज आहे, रिक्रुटरच्या लक्षातच नाही राहिलं. कारण रिक्रुटरचा एक क्वेश्चन असतो की तुम्ही एक्सपिरियन्स घेतलेला आहे, त्याच्यासोबत तुम्हाला ऍडिशनल रिस्पॉन्सिबिलिटीज तुम्ही काय करता तुमच्या जॉब प्रोफाईलमध्ये, ठीक आहे ना. तुमचं कस्टमर सर्व्हिसचं काम असेल पण त्याच्यासोबत तुम्ही ऍडिशनल काय, ऍडिशनल इन द सेन्स त्याच्यासोबत तुम्ही समजा एखादा कस्टमर आहे त्याच्या क्वेरीज हँडल करू शकता का, एखाद्या न्यू जॉईनिंगच्या, नाही त्याला कस्टमर हँडल झाला तर तुम्ही त्याला हेल्प करता का. तर हे असं रिक्रुटरला अपेक्षित असतं, जॉब सोबत तुम्हाला काय ऍडिशनल इन्फॉर्मेशन, ऍडिशनल नॉलेज पण आहे का, ठीक आहे. तर अशा प्रकारचा हा जॉब आहे. तुम्हाला संपूर्ण माहिती मिळालीच असेल. तुम्ही आज मेल ड्राफ्ट करून ठेवा, आज सेंड केला तरी चालेल, पण एक माझं सजेशन असेल, कारण आज ऑलरेडी सुट्टी आहे पहा, तर तुम्ही सकाळी उद्या पण मेल आज ड्राफ्ट करून ठेवा, सोमवारी म्हणजे उद्या तुम्ही त्यांना सेंड करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही एक वेळ घ्या, म्हणजे एक वेळ घ्या म्हणजे कसा, एक दिवसापर्यंत वेळ घ्या, त्यांचा काय फॉलोअप येतोय का, त्यांचा स्वतःहून काय रिप्लाय येतोय का, नाही रिप्लाय आला तर परत प्लीज अपडेट, एनी अपडेट ऑन धिस, असं म्हणून तुम्ही एक मेल करू शकता. आता फॉलोअप घ्या म्हणजे लगेच त्यांना एक तासानंतर मेल करू नका, ऍटलिस्ट 1 ते 2 दिवस वेळ घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही रिप्लाय त्यांना करू शकता. मेल बॉडीमध्ये जसं मी सांगितले, मोबाईल नंबर मेन्शन करा. रिझ्यूम मध्ये आणि मेल बॉडी मध्ये पण 2 मोबाईल नंबर मेन्शन करायला विसरू नका. इन केस तुमचा जर एक नंबर आहे, नेटवर्क इश्यू असू शकतो कधी कधी, किंवा जर एका नंबरवर तुमच्याशी संपर्क कॉन्टॅक्ट नाही झाला तर रिक्रुटर जो आहे तो दुसऱ्या नंबरवर कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत. त्याच्यामुळे मेल बॉडी मध्ये पण आणि तुमच्या रिझ्यूम मध्ये पण जर तुम्ही ऍडिशनल म्हणजे 2 नंबर जर मेन्शन केले तर वेल अँड गुड, ठीक आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काल आपण व्हिडिओच्या मार्फत TCS मध्ये जो व्हिडिओ शेअर केला होता, तर एक कॅन्डिडेट आहे बा गॅलेगरच्या व्हिडिओमध्ये त्यांनी कमेंट केलेली आहे, तो कॅन्डिडेट इंटरव्ह्यूला गेला आणि त्याला जॉब पण लागला. तर मेनी कॉंग्रॅच्युलेशन. आय थिंक मयूर नाव आहे त्यांचं, ठीक आहे. आणि जे पण कॅन्डिडेट इंटरव्ह्यूला गेलते, ठीक आहे, तर त्यांची काय प्रोसेस झाली तर ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे सिलेक्शन झालं आहे का, नाही झालं का, किंवा ऑफर लेटर वगैरे कधी मिळणार आहे, तर ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि म्हणजे TCS सोडून जे व्हिडिओच्या मार्फत आपण जॉब विषयी माहिती देतो, तर ज्यांना ज्यांना जॉब लागला आहे तर ते कमेंटमध्ये मेन्शन करत चला, म्हणजे बाकीच्यांना पण त्यांना फायदा होईल की हा व्हिडिओ महत्वपूर्ण आहे याच्यासाठी. आणि ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी पण चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तर नेक्स्ट येणारा जो व्हिडिओ आहे तर हा पण खूप महत्वाचा असणार आहे पहा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण इन्शुरन्स प्रोसेस बद्दल माहिती सांगणार आहे, म्हणजे बेसिक इन्फॉर्मेशन आणि इन्शुरन्सच्या जॉब प्रोफाईल मध्ये बेसिक म्हणजे त्याच्यामध्ये 60 to 70% आपण
असं कव्हर अप करणार आहे की ज्याच्यामध्ये HR राऊंड आणि तुमचा ऑप्स मॅनेजर राऊंड क्लिअर व्हायलाच हवा इन्शुरन्स बद्दल. म्हणजे चांगल्या प्रकारे माहिती देण्याचा आपण प्रयत्न करणार आहे. तो जर तुम्ही व्हिडिओ पाहिला ना, तर इन्शुरन्सच्या जर तुम्ही कुठल्याही इंटरव्ह्यूला गेला तर ऍटलिस्ट त्यातील 60 to 70% क्वेश्चन हे असणारच आहे. ठीक आहे, तर तोही व्हिडिओ नक्की पहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.